नमस्कार मित्रांनो, मी आहे ओम आणि हे आहे असेही गाई. एक मराठी स्पेस, एक मराठी रूट्स आणि मराठी आयडेंटिटीचा चॅनल म्हणेन मी. अ, एका पॉइंटला मला हा प्रश्न स्वतःला पडला होता, की व्हाय धिस चॅनल? आणि आत्ता त्याचं उत्तर मिळालं, की आपण इतके ग्लोबल होत चाललो आहोत आणि पण आपण संस्कृतीशी डिस्कनेक्ट होत चाललोय किंवा आपल्या कल्चरशी डिस्कनेक्ट होत चाललोय. आपण आपल्या मुळांशी डिस्कनेक्ट होत चाललोय. कॉमन गोष्ट बोलतोय मी ऑब्व्हियसली. बट हे खरं पण आहे. हे मी स्वतः अनुभवतोय. आणि कधी-कधी आपण किल्ले फिरायला जातो, आपण गड फिरायला जातो, तेव्हा आपण त्यांच्या कथा ऐकत नाही. तिथले पार्श्वभूमी ऐकत नाही. फक्त आपण काही फोटोजवर लक्ष देतो. पण आपल्या संस्कृतीशी कनेक्ट होऊ पाहत नाही, असं मला वाटतं आहे पर्सनल. ऑब्व्हियसली आपण मराठी बोलतो, पण आपण त्याला फील करत नाही. असं स्वतः मला पर्सनली मी स्वतः अनुभवलंय आणि मी हे स्वतः केलेलं आहे. पण काही गोष्टी आता मला जाणवतायत, की व्हाय एम डिस्कनेक्टिंग? कारण मी अ, जेव्हा शाळेत असताना सुद्धा इतका कनेक्टेड होतो मराठी गोष्टींशी, माझ्या कल्चरशी, माझ्या संस्कृतीशी, की प्रत्येक वेळी मी काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत होतो, इव्हन अबाउट माय कल्चर. बट त्या गोष्टी होत नव्हत्या. त्या गोष्टी त्यावेळी खूप इंटरेस्टिंग वाटायच्या. अजूनही इंटरेस्टिंग वाटतात त्या गोष्टी. पण वेस्टर्न साइडचा चुकीची गोष्ट नाही ऑब्व्हियसली. मीही त्या गोष्टींमध्ये इतका रुळलोय आणि वेस्टर्न साइडशी इतका काय बोलू आपण, की तो फ्लो इतका आहे, की काही गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात. पण तिथल्या लोकांनी इतकं ते वर उचललंय. पण आपण आपलं कल्चर, आपली संस्कृती वर उचलू पाहत नाही, असं हे स्वतः मला माझ्याबद्दल पण वाटतं. कारण मीही त्या अनुभवातून चाललोय. आणि हे चॅनल सुरू करण्याचा चॅनल हेच, की मला तो गॅप भरायचा आहे. माझ्या आणि संस्कृतीमधला तो गॅप भरायचा. मलाही परत कनेक्ट व्हायचं किंवा मला नव्या गोष्टींशी कनेक्ट व्हायचं. आणि हाच उद्देश आहे या प्रवासाचा. हा प्रवास सुरू करण्यामागचा. मी काही तसंही काही शिकवायला आलो नाहीये आणि मी फक्त अनुभवायला आलोय प्रत्येक गोष्टी नव्याने किंवा जुन्या जुन्या गोष्टी नव्याने कनेक्ट होऊ पाहतोय त्या गोष्टींशी. आणि एवढं सांगेन, की खूप काही नवीन आणणार नाही, पण माझ्या काही गोष्टी नवीन हेच आणेन, की काही लोकं येतील या चॅनलवर, जे की मित्र असतील, माझे गुरुजी असतील, काही कलाकार असतील, अ, काही ट्रेकर्स असतील, काही तरुण असतील जे गड फिरतायत, त्यांना त्या संस्कृतीची आवड आहे, त्या संस्कृतीची जाणीव आहे, की दॅट इट स्टिल शुड बी अलाइव्ह विथिन अस, असं म्हणेन मी. आणि एवढंच सांगेन, की या प्रवासात जर तुम्हालाही यायचा जर तुम्हाला या प्रवासात जॉइन होऊ पाहताय, तर नक्कीच सबस्क्राईब करा. मी आहे ओम आणि आपण पुढच्या गप्पात भेटूया. अंटिल जय महाराष्ट्र. एवढंच म्हणेन मी. थँक यू.